तर जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या युट्यूब चॅनलवरती। आज आपण सगळ्यात मोठे अपडेट बघणार आहोत, जी की लाडक्या बहिणी योजनेबद्दल आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे की लाडक्या बहिणी योजनेचे कोणकोणत्या महिला पात्र असणार आहेत आता, आणि कोणकोणत्या महिला ह्या अपात्र होणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हा एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीचा हा 30 तारखेला येणार आहे। तर हे 30 तारखेला आता हप्ता हा कुणाकुणाला येणार आहे आणि कुणाकुणा हे अपात्र होणार आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तर चला आता सुरुवात करूयात की पहिल्यांदा तर मित्रांनो, ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये भेटणार आहेत। आणि दुसरा पॉइंट, ज्या महिलांच्या घरात फोर व्हीलर आहे, आपल्या राशन कार्डामध्ये जेवढे नाव आहेत त्या नावापैकी ज्याच्या नावावर फोर व्हीलर आहे, अशा महिलांचा अशा पण महिलांना ही योजना भेटणार नाही, त्या महिला रद्द होणार आहेत। तिसरा पॉइंट, ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे त्या पण महिला अपात्र होणार आहेत। चौथा पॉइंट, संजय गांधी योजनेच्या ज्या महिलांना पगारी भेटतात, म्हणजे 60 वर्षाच्या वरील महिलांना ज्या पगार भेटतात, तर त्या पण महिला लाडक्या बहीण योजनेसाठी अपात्र होणार आहेत। पाचवा आणि महत्वाचा पॉइंट मित्रांनो, की ह्या आधी एका कुटुंबामधून 2 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटत होता, तर इथून पुढे लाडकी बहीण ही एका घरातून एकच असणार आहे मित्रांनो। आता एकाच महिलेला लाभ भेटणार आहे। तर ते आता कोण असणार आहेत, तर हे तुम्हाला 30 तारखेला कळेल। आणि नमो शेतकरीच्या 8 लाख महिलांची यादी आलेली आहे मित्रांनो, ज्या की 8 लाख महिला आहेत त्या लाडक्या बहिणीसाठी फक्त आता 500 रुपयासाठी पात्र राहणार आहेत। त्यांना आता हजार रुपये कमी होणार आहेत। आता इथून पुढे लाडक्या बहिणीसाठी पात्र राहणाऱ्या महिलांसाठी अटी काय आहेत ते सांगतो मी तुम्हाला मित्रांनो, की त्या एका कुटुंबातून एकच व्यक्ती आणि त्यांच्या घरामध्ये कोणाकडेच फोर व्हीलर नाही पाहिजे, आणि त्यांना नमो शेतकरीचा लाभ नाही पाहिजे, म्हणजे जे नमो शेतकरीची पगार उचलत नाहीत। आणि संजय गांधी 60 वर्ष म्हणजे 60 वर्षाच्या वरील पगार पण त्यांना चालू नाही पाहिजे, आणि त्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या मध्ये पाहिजे। तर ह्या अटी नवीन लाडक्या बहिणीची योजना साठी फॉर्म भरणाऱ्या महिलांसाठी लागू होणार आहेत। तर तुमच्या जर काही अडचणी असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या सर्व लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ शेअर करा।